शिवसेना उपनेते तथा माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे। दरम्यान यामुळे मुंबईसह राज्यात खळबळ उडाली आहे। अशा परिस्थितीत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे। विशेष म्हणजे काल रात्री ठाण्यातील निवासस्थान असलेल्या शुभदीपवर करण्यात आलेली रोषणाई देखील बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते। कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार होती, ती सुद्धा न करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यातील निवासस्थान शुभदीप या ठिकाणी वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेण्यासाठी कार्यकर्त्यांना मोबाईल फोटो न काढण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे। मात्र तरी देखील रात्री उशिरापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या वर्षा निवासस्थानी असून ठाण्यातील निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी कार्यकर्त्यांची दिसून आली।